एसीपी साहेबांच्या अनुषंगाने आपण पाहता ऑपरेशन थंडर अंतर्गत गांजाच्या कारवाया करण्यात येत आहे. कशा प्रकारची ही कारवाई होती, कोण आरोपी होता, कुठला माल हस्तगत केलेला आहे, कितीचा माल, तर काय सांगा. काल 19 सप्टेंबर रोजी आमच्या टीमचे PSI वारंगे यांच्या ते पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये कोणतरी एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते त्या ठिकाणी ते गेले. त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे, वय 25 वर्ष आहे, हा रेशीमबागचा राहणार आहे. हा एका मोटरसायकलजवळ उभा असलेला दिसला आणि पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला. म्हणून संशय आल्याने त्यांनी त्याला पकडले आणि मग त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली. तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे जवळपास 250 ग्रॅम गांजा त्याच्याकडे मिळाला. मग त्यानंतर त्याचे ते मोबाईल वगैरे जप्त केले, त्याची गाडी जप्त केली आहे. त्याच्यावरून त्याच्यामध्ये हा शेख शकील, शेख सलीम याच्या सांगण्यावरून तो हे काम करत होता. तो त्याला पण त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. आणि हे कोणत्या ठिकाणाहून हे माल आणतात आणि यांचं कशा प्रकारची चेन आहे याबाबतचा तपास सुरू आहे. याच्यामध्ये कितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि कोण अधिकारी या तपासावर काम करत होते, काय सांगा. याच्यामध्ये एकूण 3 मोबाईल, 1 मोटरसायकल आणि 238 ग्रॅम गांजा असा एकूण 2,19,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच्यामध्ये EPH चंद्रकांत ममताबादे, PSI वारंगे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार होते, यांनी ही कारवाई केली. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त सर यांचे ऑपरेशन थंडरमध्ये त्यांचे जे आदेश आहेत त्यानुसार ही सर्व कारवाई सुरू असते. माननीय सहपोलीस आयुक्त रेड्डी साहेब, अपर पोलीस आयुक्त माननीय दाभाडे साहेब आणि DCP झा साहेब आणि ACP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याच्याबरोबर कुठले आणखी याच्यावरती गुन्हे आहेत का, की पहिल्यांदा सापडलेला आहे काय. या बाबतीमध्ये आणखी आता शेख शकील वरती यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे याच ठिकाणी. आणि जो हा आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे, याच्यावरती काही गुन्हा दाखल नाही यापूर्वीचा. तरी त्याचं पूर्ण रेकॉर्ड वगैरे चेक करून योग्य ती कारवाई करून घेतो.